आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. राहुरी फॅक्टरी परिसरातील मतदारांनी भरभरून प्रेम देत या भागातून 5 नगरसेवक निवडून देत मलाही मोठ्या मताधिक्याने विजय केला. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आगामी 5 वर्षात भरीव विकास कामं राबवून जनतेच्या सेवेत कटिबद्ध राहू असं प्रतिपादन देवळाली प्रवराचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केलं. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा प्रभाग क्रमांक 8च्या वतीनं करळेवाडी परिसरातील साईनगर इथं सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब तोडमल होते. यावेळी उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, विजय खळेकर, राजेंद्र सोळुंकी, नगरसेवक अमोल कदम, बाळासाहेब लोखंडे, वसंत कदम, सौरभ मुसमाडे, ऋषभ लोढा, सुजाता कदम, चंदाराणी गाडे, मनीषा कदम, सुवर्णा कोठोळे, सीमा देठे, आशा चव्हाण, सतीश वाळून, सतीश संसारे, संजय बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम यांनी केलं. पुढे बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, देवळाली प्रवरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दिलीप तनपुरे, संदीप शेळके, बाबासाहेब पवार, रमेश ताकटे, अशोक जोशी, सुहास महाजन, गोपाल शिंदे, ज्ञानेश्वर बनसोडे, योगेश आंबेडकर, सुरेश भंडारी, मुकुंद वेदपाठक, रामेश्वर तोडमल, रुपेश गोलांडे, हर्षवर्धन विजन, शाहबाज सय्यद, स्वप्नील कदम, हेमंत विश्वासराव, सुंदर वेदपाठक, सुभाष शेकडे, संतोष हार्दे, संदीप माने आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन हसन सय्यद यांनी केलं तर आभार श्वेता विजन यांनी मानले. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.